घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्याहती मुक्ता आत्मस्थिते सांडवेन ब्रह्मभूत काया भूतसे कीर्तनी भाग्यतरी ऋणी देवायसा तीर्थ भ्रामकासी आणि न आळस कडू स्वर्गवास करीन भोग ब्रह्मभूत काया भूतसे कीर्तनी भाग्यतरे ऋणी देवायसा सांडवीन तपोनिधा अभिमान यज्ञ आणि दान लाजवीन ब्रह्मभूत काया भूतसे कीर्तनी भाग्यतरे ऋणी देवायसा भक्तिभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा ब्रह्मभूत काया भूतसे कीर्तनी भाग्यतरे ऋणी देवायसा धन्य म्हणवीन इहलोकी लोका धन्य म्हणवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखिला ब्रह्मभूत काया भूतसे कीर्तनी भाग्यतरे ऋणी देवायसा विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे अपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्याहती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ब्रह्मभूत काया भूतसे कीर्तनी भाग्यतरे ऋणी देवायसा. प्रस्तुत आजच्या या महत्वपूर्ण अभिनव दिनी सेवेकरता घेतलेला अभंग, ज्यांच्या सदैव वैकुंठगमनाच्या या सोहळ्यानिमित्त हा भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. तेच संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारा त्यांचाच आपल्या निर्याण प्रसंगातील हा अभंग आहे.
जगद्गुरु तुकोबारायांनी या कलीच्या कालचक्रावर मात करून एक आश्चर्य समाजाच्या पुढे ठेवलेला आहे. निळोबरायांनी आरतीमध्ये म्हटलेले आहे, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. असं अद्भुत हे कार्य स्वरूप तुकोबारांनी आपल्या जीवनात दाखवलेलं आहे. आजपर्यंत पुष्कळ कवीश्वर झाले, अनेक मोठमोठे लोक झाले, परंतु ते कोणी आपलं हे शरीर घेऊन गेले नाही. परंतु जगद्गुरु तुकोबारांनी मात्र हे विशेष केलेलं आहे. मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर कोणी सांगा. आणि असं ते अद्भुत तुकोबारांनी आपल्या या जीवनात वर्तविलं, प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवलेलं आहे. आणि तो आजचा दिवस आहे. आता तो काळ समीप येत चाललेला आहे. म्हणून तुकोबारांनी आपल्या निर्याण प्रसंगी आपल्या काही अंतःकरणातल्या भावना प्रगट करून काही प्रतिज्ञाही केलेल्या आहेत. आणि त्या प्रतिज्ञेपैकी हा एक अभंग आपला विचारात 2-4 वर्षापासून चालू आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी 8 क्रियापद वापरून मी माझ्या या नामसंकीर्तन साधनेने काय पुरुषार्थ घडवीन हे स्पष्ट केलेलं आहे. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, ब्रह्मज्ञान्या हाती लाळ घोटवीन, मुक्ताला आत्मस्थिती टाकायला लावीन, तीर्थ भ्रामकांना मी आळस आणीन, स्वर्गवास भोग हा कडू करीन, तपोनिधींना मी त्यांचा तपाचा अभिमान सोडायला लावीन, यज्ञ आणि दान करणारे जे आहेत त्यांच्याद्वारा होण्या जाणाऱ्या यज्ञ आणि दानांना मी लाजायला लावीन. त्याचप्रमाणे भक्तिभाग्याची जी सीमा आहे, तो जो पुरुषार्थ आहे तो मी साधीन. त्याचप्रमाणे या लोकात मी धन्य म्हणून घेईन. अशी 8 क्रियापद वापरून तुकोबारांनी आपली ही प्रतिज्ञा प्रगट केलेली आहे. त्यापैकी 4 साधनांचा आपला विचार झालेला आहे. ब्रह्मज्ञानांना लाळ कशी घोटायला लावीन हे सांगितलं आपण. तसंच मुक्ताला आपली आत्मस्थिती सोडायला कसं लावीन हे सांगितलं. उद्धवाच्या माध्यमातून ब्रह्मज्ञानांना लाळ घोटायला लावील हे आपण पाहिलेलं आहे. शुकाचार्यांना आपली आत्मस्थिती मी सोडायला लावीन हे आपण पाहिलेलं आहे. देवर्षी नारदासारख्यांच्या तीर्थभ्रमणाला आळस आणायला लावीन हे आपण पाहिलेलं आहे. यत्न त्याचप्रमाणे स्वर्गवास भोग हा कडू कसा करेन हे आपण पाहिलेलं आहे. आता पुढचं 5वं साधन, त्या साधनाच्या बाबतीत ज्यांना फार अभिमान असतो, प्रत्येक साधना करत असताना एक दुर्दैवाचा प्रकार आहे. आपण साधना करतो खरी, पण ती साधना ही साधना म्हणूनच ठरली गेली पाहिजे, साधना म्हणूनच सिद्ध झाली पाहिजे. त्या साधनेत निर्दोषता असणं आवश्यक आहे. कुठलीही सदोष साधना ही अपेक्षित साध्याला कधीच प्राप्त करून देऊ शकत नाही. परंतु दुर्दैवाचा प्रकार मी असं म्हटलं की आपण साधनेला लागलो की नकळत त्या साधनेचा अभिमान आपल्या ठिकाणी शिरत असतो. मी
निर्जला एकादशी करायला लागलो का लगेच मला अभिमान शिरतो. आहे का माझ्यासारखा कोणी निर्जला एकादशी करा? अभिमान शिरतो. मी वारी करायला लागलो का आहे का माझ्यासारखा कोणी पायी वारी करणार आणि या वयात? आहे का कोणी? लगेच तो अभिमान शिरतो. आहे का माझ्यासारखा कोणी नित्यनेम करणारा? नाही तर काही उठल्या उठल्या खायला सुरुवात कर. आहे का? काय? आपण जी जी साधना भगवंताच्या प्राप्तीच्या दृष्टीने करतो ती साधना करायला लागलं की नकळत तो त्याचा अभिमान आपल्यामध्ये शिरतो. आणि अभिमान शिरला की तो गंतव्यस्थानाला पोहोचू शकत नाही. तो त्या उच्च स्थानाला, त्या ब्रह्मपदाला, परमात्मा पदाला प्राप्त करून देऊ शकत नाही. तो अभिमान त्या साधनेला, त्या साधना करणाऱ्या साधकाला कुठं नेऊन पोहोचवतो. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वताटा, जरी होय ज्ञान गर्वताटा. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वताटा, जरी होय ज्ञान गर्वताटा. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. अभिमान हा नरकाला घेऊन जातो. कारण ज्याच्याकडे आपल्याला जायचंय त्यालाच तो सहन होत नाही ना. त्या भगवंतालाच अभिमान सहन होत नाही. तुका म्हणे अभिमान नारायणान सोचे, नारायणान सोचे, नारायणान सोचे. तुका म्हणे अभिमान नारायणान सोचे, नारायणान सोचे, नारायणान सोचे. तुका म्हणे अभिमान नारायणान सोसे. भगवंताला अभिमान सहन होत नाही. कारण मुळात त्यालाच अभिमान नाही. म्हणून दुसऱ्या कोणाला होत असेल तर तो त्याला सहन होत नाही. अभिमान नाही तुका म्हणे त्यासी, नेदी अनिकासी धरू देव. त्याला स्वतःला अभिमान नाही म्हणून तो दुसऱ्यालाही अभिमान धरू देत नाही. आणि त्याची इतकी बारकाईची नजर आहे. तो अभिमान तिळा एवढा जरी असला तर तीळ केवढासा आहे. एवढासा थोडा जरी अभिमान असला कोणाला तरी देवाला तो तेवढा वाटत नाही. मेरू तो समान भार देवा, भार देवा, मेरू तो समान भार देवा, भार देवा, मेरू तो समान भार देवा, भार देवा, मेरू तो समान भार देवा. तिळा मात्र जरी होय अभिमान, तिळा मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा, भार देवा, मेरू तो समान भार देवा, भार देवा, मेरू तो समान भार देवा, भार देवा, मेरू तो समान भार देवा. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तिळा एवढा जरी अभिमान कोणाला झाला तर तो देवाला तिळा एवढाच वाटत नाही. तो मेरू पर्वता एवढा वाटतो. म्हणून अभिमान हा आपल्याला देवाजवळ नेऊ शकत नाही. मग तो अभिमान आपण साधनेत काय येऊ द्यावा. म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि साधना तितक्या तत्परतेने करत राहिलं पाहिजे. आणि इतकं बारकाईने लक्ष देऊन राहिलं पाहिजे आपण की आपल्यात काय अभिमान शिरतोय का कुठं, शिरतोय का कुठं. शिरू देऊ नये. काही वेळेला लोक आपल्याला त्याची आठवण करून देतात.
आहे का तुमच्यासारखा कोणी कीर्तनकार? आहे का तुमच्यासारखा कोणी पखवाजा? आहे का तुमच्यासारखा कोणी गायक? तुम्ही राग येऊ देऊ नका, पहिलं माझं नाव घेतलंय मग तुमचं घेतलेलं आहे. लोकही आठवण करून देतात की मग याचा अभिमान आणखी वाढला जातो. आपण प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपल्या साधनेकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि साधना वाढत 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 चालली पाहिजे. साधना कमी व्हायला नको, क्षीण व्हायला नको आणि या दोषांचा त्याला स्पर्श व्हायला नको. अशा रीतीने साधना घडत चालली पाहिजे. म्हणून साधना ही निर्दोष व्हावी. तुकोबारायांना आपली जी साधना त्यांनी स्वीकारलेली ती साधना अशी विशेष आहे की इतर साधना ज्या आहेत त्या साधना या दोषांना घालवत नाही. त्या साधना दोषांना आणखी आश्रय देतात आणि दोषांना वाढवतात. पण तुकोबाराय म्हणतात माझी जी साधना आहे ती अशी साधना आहे की ही ती साधनाच दोषाला येऊ देत नाही आणि शिरला तर त्याला राहू देत नाही. याचा पुढे आपल्याला विचार करायचा आहे. तर तूर्त मला हा भाग आपल्या लक्षात आणून द्यायचा आहे की तुकोबारायांनी ब्रह्मज्ञानी पाहिले, तुकोबारायांनी मुक्त पाहिले, तुकोबारायांनी तीर्थ भ्रामक पाहिले, त्याचप्रमाणे याज्ञिक वगैरे सर्व पाहिले. तर त्यांच्या साधनापेक्षा माझी ही साधना नाम संकीर्तनाची साधना कशी उच्च आहे, कशी श्रेष्ठ आहे. आणि या साधनेच्या योगाने त्या साधना करणाऱ्यांना, त्या साधकांना मी त्यांची ती साधना काही उपयोगाची नाही. आपली साधना कमकुवत आहे. खरी नाम संकीर्तन हीच साधना उच्च आहे, हीच सर्वात श्रेष्ठ आहे. मी त्यांच्या सर्वांच्या लक्षात आणून देईल. यापैकी ब्रह्मज्ञान, मुक्त स्थिती, तीर्थ भ्रामक, स्वर्गाला जाणारे, याज्ञिक वगैरे यांचा विचार सांगितल्यानंतर तुकोबारायांच्या पुढे काही तपस्वी दिसून आले, तप करणारे दिसून आले. तेव्हा तपसाधना करणाऱ्यांची तपाची स्थिती, तपाचं सामर्थ्य वगैरे सर्व पाहण्यात आलं. आणि त्यामुळे तपस्व्यांना जे वाटतं की आम्ही सर्वात श्रेष्ठ आहोत, आम्ही सर्वात श्रेष्ठ आहोत, आम्ही आमच्या तपाच्या जोरावर काय काय करू शकतो, असा अभिमान तपस्व्यांच्या ठिकाणी तुकोबारायांना ज्या वेळेला दिसून आला त्यावेळेला तुकोबारायांनी त्यांनाही लाईनीत घेतलं, त्यांना या साधनाच्या यादीमध्ये घेतलं. आणि तुकोबाराय त्या तपस्व्यांना, त्या तपोधनांना उद्देशून अशी प्रतिज्ञा करतात की हे तपस्वी जन हो, तपोधनी हो, तपोनिधान हो, पण एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या तपाकडे न पाहता माझ्या नामसंकीर्तनाकडे बघा. माझं नामसंकीर्तन जर तुम्ही बारकाईने पाहिलं आणि ते जर लक्षात घेतलं ना, तर तुम्हाला तुमचा जो अभिमान आहे तो अभिमान मी तुम्हाला टाकायला लावीन, अशी प्रतिज्ञा या चौथ्या चरणात तुकोबाराय स्पष्ट करतायत. सांडवी नाता सांडवी नाता निदाभिमान सांडवी नाता सांडवी नाता निदान सांडवी नाता सांडवी
सांडविन तपोनिधान सांडविन तपोनिधान सांडविन तपोनिधान अभिमान सांडविन तपोनिधान ब्रह्मभूत काया ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मभूत ब्रह्मभूत काया ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मभूत काया. तुकोबारायांचा मोर्चा तपस्वी लोकांकडे वळला आणि तपस्वी लोकांना जो आपल्या तपाचा अभिमान आहे तो तुकोबारायांच्या निदर्शनास आल्यानंतर तुकोबाराय त्यांच्या पुढे आपली ही प्रतिज्ञा प्रगट करतात की तुम्हाला हा अभिमान मी टाकायला लावीन, सोडायला लावीन. तुमच्या तपात काही अर्थ नाही, खरा अर्थ नाम संकीर्तनात आहे. म्हणून नाम संकीर्तन ही साधना ही तुम्हाला तुमचा अभिमान सोडायला लावेन, सोडायला लावेन. अशी नामसंकीर्तनात्मक माझी साधना आहे. तप हे साधन आहे. देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. भगवान स्वतः सांगतात माझ्या ठिकाणी प्रवेश करण्याकरता साधनांना कमतरता नाही. म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायांची नाही केनी येत. उपायांना कमतरता नाही, खूप उपाय आहेत माझ्याकडे येण्याकरता. जसे प्रत्येक गावाला येण्याचे अनेक मार्ग असतात की नाही, पूर्वेकडून पश्चिमेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडून उपदिशांमधूनही प्रत्येक बाजूने त्या गावाला जाता येतं. तसं भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता हे अनेक साधन आहेत. जो जिथे असेल तिथे त्याच्या वृत्तीला जी साधना पटेल आवडेल ती साधना तो स्वीकारतो आणि आपली वाटचाल करत असतो. तर अशा अनेक साधनांमध्ये तप ही एक साधना महत्वाची आहे. तपसाधनेचा मुळात पहिल्यांदाच भगवंताने ब्रह्मदेवाला तप या साधनेचा उपदेश केला. ज्या वेळेला आदिकल्पाच्या आरंभी, आदिकल्पाच्या वेळी नाभी कमळातून जो ब्रह्मदेव जन्माला आला, कमलोद्भव त्याला म्हणतात, ज्याची नाभी कमळी जन्म चतुरानना, तर त्या कमळापासून उत्पन्न झालेला जो ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाची अशी स्थिती झाली, त्याला काही कळेनासच झालं. मी कोण हे त्याला कळेना, आपलं कारण कोण आहे ते कारण आहे त्याला कळेना, काहीच त्याच्या लक्षात येईना. म्हणून ब्रह्मदेव विचार करत राहिला की काय काय करावं, आता काय करावं. या वेळेला तो त्या चिंतेत असताना त्याच्या कानावर 2 अक्षरी हा शब्द दोनदा आला. तो 2 अक्षरी शब्द म्हणजे तप. तप, तप कर, तप कर, तप तप असे शब्द ज्या वेळेला ब्रह्मदेवाच्या कानावर आले, त्याला आपलंही अज्ञान, आपल्या कारणाचंही अज्ञान, साधनेचंही अज्ञान, पण कानावर तप तप हे अक्षर आल्यानंतर समजून घेतलं त्याने की कोण अदृश्य शक्ती ती आपल्याला
ही चेतना देत आहे, प्रेरणा देत आहे की तप कर तप. म्हणून त्यावेळेला ब्रह्मदेवाने खूप काल, मला वाटतं 1000 वर्षाच्या पेक्षा अधिक काल ब्रह्मदेवाने तप केलेलं आहे. तप की आपल्याला जे अज्ञान आहे, ह्या ज्या गोष्टीचं आपण चिंतन करावं ते आपल्याला कळत नाही, ते समजण्याकरता आपल्याला हे मार्गदर्शन आहे. आपण तप केलं पाहिजे. म्हणून त्याने खूप मोठं तप केलं. तप केल्यानंतर तपाने काय होतं, अंतःकरण शुद्धी होते. तपाने अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर भगवंताने ब्रह्मदेवाला दर्शन दिलं आणि दर्शनातून, हे ब्रह्मदेवा, तू तप केलेला आहेस, तर मी आता तुला विज्ञानासहित ज्ञान सांगतो. म्हणून ब्रह्मदेवाला भगवंताने त्याची तपशुद्धी जाणून, अंतःकरण शुद्धी जाणून विज्ञानासहित ज्ञान सांगितलं. ते हंस रूपामध्ये सांगितलं. चतुश्लोकी भागवत त्याला म्हणतात. ते हंसरूपी भगवान ब्रह्मदेवाला ते उपदेश करून हे चतुश्लोकीचारी भागवत सांगतो आहे. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी. 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 चतुश्लोकी चारी भागवत. चतुश्लोकी चारी भागवत. चतुश्लोकी चारी भागवत. चतुश्लोकी चारी भागवत. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. श्रीहरी हंसरूपी ब्रह्मा उपदेशी. हंस रूप धारण करून श्रीहरीने ब्रह्मदेवाला हे 4 श्लोकाचं भागवत सांगितलं. चतुश्लोकीचारी भागवत हे भागवत सांगितलं. म्हणून तपाच्या योगाने अंतःकरण शुद्धी होते आणि मग तो ज्ञानाला योग्य होत असतो. अंतःकरण शुद्धी जोपर्यंत नाही तोपर्यंत ज्ञान होऊ शकत नाही, आणि झालं तरी ते थांबू शकत नाही, राहू शकत नाही. ज्ञानोबा म्हणतात की तैसे मोक्ष देईल ज्ञान, एथ कीर नाही आन, परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणेच नाही. म्हणून विरक्ती पाहिजे, अंतःकरण शुद्धी पाहिजे, म्हणजे ज्ञान प्राप्त होऊ शकतं. तेव्हा कोणत्याही दृष्टीने जाण्याकरता अंतःकरण शुद्धी आवश्यक आहे. कर्म मार्गाने जा, उपासना मार्गाने जा की ज्ञान मार्गाने जा. कर्म मार्गाने जरी जायचं ठरलं तरी अंतःकरण शुद्धी पाहिजे. एरवी तरी पंडुसुता अंतर शुद्ध नसता, बाहेरी कर्मे तो तत्वता विटंबोगा. म्हणजे कर्म मार्गात चित्तशुद्धीची गरज आहे. उपासनेत चला, उपासनेत चित्तशुद्धीची गरज आहे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय. तसंच ज्ञान मार्गात आवश्यकच आहे. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काय. म्हणून चित्तशुद्धी ही झाल्याशिवाय कोणत्याच मार्गाने तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकत नाही. कोणत्याही मार्गाला लागा, चित्तशुद्धीशिवाय परमार्थ साधलाच जाऊ शकत नाही. नाथ महाराजांनी चकार वापरून सांगितले, मुख्य साधावया परमार्था अवश्य पाहिजे गा शुचिता. शुचिता वाचोनी तत्वता न लभे हता निज स्वार्थ, एकी जाती तव्या अरिशासी अरिसा उपलब्धी तवा मसी, तेवी चित्तशुद्धी परमार्थासी विकल्पवंतासी अभाव. म्हणून चित्तशुद्धी
पाहिजे आणि चित्तशुद्धी होण्याकरता तपाची आवश्यकता आहे. म्हणून भगवंतांनी स्वतः गीतेत 18व्या अध्यायामध्ये हेच स्पष्ट सांगितलंय की तप हे आवश्यक आहे. यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यम एव तत्. यज्ञदान तप हे आवश्यक करणीयच आहे, त्याज्य नाही. कोणीही ते तप टाकायचं ना, अवश्य केलंच पाहिजे असं भगवान स्वतः 18व्या अध्यायामध्ये सांगतात. म्हणून तप हे जीवनात आवश्यक आहे. आणि ते तप आपल्या अधिकारानुसार करावं. पै स्वाधिकारानुरूपे जे योगदान तपे अनुष्ठावीची साक्षेपे अधिकेवर. यज्ञ दान आणि तप हे आपापल्या अधिकारानुसार त्याने करायला पाहिजे. अधिकात अधिक ती साधवली गेली पाहिजे तरच तो साध्यापर्यंत पोहोचू शकतो. तर स्वाधिकारानुसार म्हणजे वर्ण आणि आश्रमानुसार, वर्णानुसार आणि आश्रमानुसार आपला अधिकार सांगितलेला आहे. आपला वर्ण आणि आपला आश्रम हा आपला अधिकार आहे. त्या अधिकारानुसार आपण आपल्या कर्म साधनेची वाटचाल केली पाहिजे. ब्राह्मणाचंही हे स्वाभाविक कर्म सांगितलेलं आहे. शमोदमस्तपशौचम क्षांतिरार्जवमेवच ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. ब्रह्मकर्म स्वभावजम शमोदमस्तपशौच तप ब्राह्मणाचं हे स्वाभाविक कर्म आहे. ब्राह्मणाने हे तप केलं पाहिजे. तसंच आश्रमामध्ये देखील वानप्रस्थींनी ते आपलं तप करायला पाहिजे. वानप्रस्थीचा तपावर फार महत्वाचा जोर असतो. म्हणून वानप्रस्थाश्रम ज्याने स्वीकारलेला आहे असे अनेक तपस्वी दंडकारण्यात होते. रामप्रभू ज्या वेळेला आले त्यावेळेला त्या अनेक तपस्व्यांना रामप्रभूंनी भेट दिलेली आहे, दर्शन दिलेलं आहे. वेगवेगळे तप करणारे असे तर ते अधिकारानुसार वर्णाश्रमानुसार आपण तप करायचा पाहिजे. ब्राह्मणाचे देही जाण स्वधर्मे करावे अनुष्ठान. त्याने ब्राह्मणाच्या देहामध्ये त्याने स्वधर्माने आपलं ते अनुष्ठान केलं पाहिजे. ते तप साधलं पाहिजे. कृच्छ्रादिक तप सांगितलेले आहे. कृच्छ्र चांद्रायण ही तप ही त्याने केली पाहिजे. आता हा फार मोठा विस्तार आहे कृच्छ्राचा आणि चांद्रायणाचा. ते तप त्या तपामध्ये महत्वाचा भाग असा असतो, नानशनात परम तप. अनशनात श्रेष्ठ तप दुसरं कोणतं नाही. कोणत्याही तप साधनेत अनशन उपवास हा सांगितलेला आहे. त्याशिवाय ते तप सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून कृच्छ्र हे तप, तर कृच्छ्र हे व्रत तप त्याप्रमाणे करायला पाहिजे. त्याच्यातलं प्राजापत्य कृच्छ्र, पादकृच्छ वेगवेगळे असे त्याचे बरेच प्रकार कृच्छ्राचे सांगितलेले आहेत. पहिलं 12 दिवसाचं प्राजापत्य कृच्छ्र सांगितलेलं आहे. 12 दिवसाचं कसं, तर पहिल्या 3 दिवशी फक्त दिवसा 26 घास खायचे. 26 घास, तू म्हणाला एक घास एवढा घेऊ नाही, मोराच्या अंड्या इतका थोडासा छोटासा तो घास खायचे. असे 26 घास 3 दिवसात, प्रत्येक दिवशी 26 घास 26 घास 26 घास. 3 दिवसानंतर दुसऱ्या 3 दिवसाला रात्री 22 घास खायचे. दिवसा 24 आणि रात्रीच्या वेळेला 22. दिवसापेक्षा रात्री कमी जेवत जावं, कमी थोडं खात जावं. म्हणून रात्रीचे 22 घास हे दुसऱ्या 3 दिवसाला. नंतर तिसरे 3 दिवस जे आहेत 7वा 8वा 9वा या 3 दिवसाला 24 घास दिवसा खायचे. पण आपण करायचे नाहीत. कोणी जर याचना न करता जर आणून दिलं तर असं अयाचित जे असतं ते अयाचित आलेलं 24 घास खायचे.
7व्या 8व्या आणि 9व्या दिवशी, आणि पुढे 10वा 11वा आणि 12वा हे जे 3 दिवस आहे, ह्या 3 दिवसात काहीच खायचं नाही, एकदम अनशन उपवास. असं हे 12 दिवसाचे एक कृच्छ्र प्राजापत्य तप आहे. कृच्छ्र प्राजापत्य. आणि हेच पाद कृच्छ्र, पाद मात्र म्हणजे हे जे 4 प्रकार सांगितले, हेच 4 प्रकार 4 दिवसातच करायचे. पहिल्या दिवशी 26 घास दिवसा, दुसऱ्या दिवशी 22 घास रात्री, तिसऱ्या दिवशी आयाचित 24 घास, आणि चौथ्या दिवशी काहीच न खाणं. हे पाद कृच्छ्र आहे. असे बरेच प्रकार या कृच्छ्र तपाचे आहेत. तसंच चांद्रायण जे तप आहे, त्या चांद्रायण कृच्छ्रमध्ये प्रकार असं सांगितलेलं आहे. महिना चंद्राचं दर्शन प्रतिपदेला शुक्ल पक्षामध्ये थोडासा दिसतो, द्वितीयेला थोडा जास्त, तृतीयेला जास्त. त्याच्यापुढे म्हणजे पौर्णिमेपर्यंत एक एक कालाने वाढत 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 चंद्र जसा जातो, तसं चांद्रायणामध्ये पहिल्या दिवशी 1 घास शुक्ल प्रतिपदेला, द्वितीयेला 2 घास, तृतीयेला 3 घास, चतुर्थीला 4 घास, असे पौर्णिमेपर्यंत 15 घास दिवसाप्रमाणे तिथीप्रमाणे घ्यायचे. आणि तेच वद्य पक्षामध्ये, कृष्ण पक्षामध्ये कमी कमी करत यायचं ना, अमावस्याला काहीच खायचं नाही. असं महिनाभराचं जे चांद्रायण आहे. तर ही कृच्छ्र चांद्रायण ही तप केली पाहिजेत, वानप्रस्थीने करावी वगैरे. तर या तपातून चित्तशुद्धी होत असते, आणि चित्तशुद्धीतून ज्ञान पुढे प्राप्त होत असतं. म्हणून ही तप अवश्य करावीत असं भगवंताने स्वतः आवर्जून सांगितले. न त्याज्यम, त्याज्यम न हे टाकायचं नाही, तप आपण केलंच पाहिजे. म्हणून सगळ्या तपाचा सारांश आपल्या एकादशीमध्ये आहे. हे वेगवेगळे तप, त्यापेक्षा एक एकादशी आपण जे करतो आहे, हे सर्व तपाचं सारभूत तप असं आहे. एकादशी निर्जला करावा, तर जाऊ द्या, त्याचा फाटा मी फोडत नाही. तर ते निर्जला एकादशी 4 वेळच्या जेवणाचा त्याग करावा, ही खरी एकादशी. उपवास फलम लिप्सुर जह्यात भुक्ती चतुष्टयम पूर्वापर दिने रात्रौ अहोरात्रंतु मध्यमे. नारद पुराणामध्ये भगवंतांनी हे एकादशी व्रत कसं करावं सांगितलेलं आहे. एकादशी व्रत करणाऱ्याने 4 वेळच्या जेवणाचा त्याग करावा. 4 वेळच्या. 4 वेळा कोणत्या? पूर्वापर दिने रात्रौ अहोरात्रंतु मध्यमे. पूर्व दिनी रात्री जेवायचं नाही, आणि अपर दिनी रात्री जेवायचं नाही. पूर्व दिनी म्हणजे एकादशीचा आदला दिवस दशमी, त्या दशमीला रात्री जेवायचं नाही. आणि अपर दिन म्हणजे नंतरचा दुसरा दिवस, त्याही दिवशी द्वादशीलाही रात्री जेवायचं नाही. आणि मधला जो दिवस आहे एकादशीचा, अहोरात्र काहीच खायचं नाही, चिटपाखरूही नाही, काहीच नाही. अहोरात्रंतु मध्यमे, मधला जो दिवस आहे त्या अहोरात्रात काहीच खायचं नाही. हे खरं एकादशी व्रत आहे. आता जे दशमी आणि द्वादशी धरत नसतील, त्यांचं एकादशी व्रत कसं होत असेल, देव जाणे ते जाणे. तर एकादशी व्रत पूर्णत्वाचं असं आहे. तर या प्रकारे सर्व तपाचं सार हे आपल्या एकादशी व्रताच्या तपात आहे. माझा मुद्दा आहे, तप हे जीवनात आवश्यक आहे. तपाने शुद्धी होत असते, अंतःकरण शुद्धी होत असते. म्हणून ही तप साधना अनेक प्रकारची शक्ती देणारी आहे. या तपामध्ये मोठं सामर्थ्य आहे. तपाने अनेकांनी आपलं सामर्थ्य खूप मोठं असं निदर्शनास आणून दिलेलं आहे. खूप मोठे तपस्वी लोकांनी तपातून काय काय घडवलेलं आहे. प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे, समुद्र खारट केलेला आहे. अनेक प्रकारे तपाची फलश्रुती अनेक तपस्व्यांनी आपल्याला दाखवलेली आहे. आपल्याला आणखी थोडासा त्यातला महत्व भाग सांगायचा आहे. तर तप हे विशेषत्वाचं
सामर्थ्यशाली आहे. तपातून यद दुस्तरम यद दुरापम यद दुर्गम यच्च दुष्करम तत्सर्वम तपसा साध्यम तपो ही दुरतिक्रम. गेल्या वर्षी याचा बराचसा आपण विचार केलेला आहे. आता मला थोडासा एक यातला या तपाचा विचार सांगायचा आहे की तप हे मोठं सामर्थ्य प्राप्त करून देणार आहे. तपामध्ये मोठी शक्ती आहे. या मोठ्या शक्तीचा एक आपल्या पुढे मोठा पुरावा मी आपल्या लक्षात आणून देतो की तपाने किती किती कसं कसं काय घडवलं या बाबतीत विश्वामित्राचं तप हे विशेषत्वाने प्रसिद्ध आहे. 60,000 वर्ष विश्वामित्रांनी तपश्चर्या केली. 60,000 वर्ष वेगवेगळ्या काही झालं की लगेच तप, काय झालं की 1,000 वर्ष 1,000 वर्ष 1,000 वर्ष असे ते तपच करत राहिलेले आहेत. पहिले ते तपस्वी नव्हते, ते राजे होते. विश्वामित्र हे राजे होते. विश्वामित्र राजे ते आपल्या सैन्यासह वनभोजन करावं, वनात जाऊन फिरून यावं म्हणून सर्व सैन्यांना लवाजम्यास राजा चाले तेथे वैभव सांगत. म्हणून तो राजा आपलं सैन्य सर्व घेऊन वनात गेला आणि त्या वनात वशिष्ठ ऋषीचा आश्रम आहे. हे पाहिल्यानंतर विश्वामित्राला वाटू लागलं चला जाऊ वशिष्ठ मुनीकडे, येऊ दर्शन त्यांचं. म्हणून वशिष्ठ मुनीकडे आले. दर्शन त्यांनी घेतलं. वशिष्ठ मुनींनी त्यांचं चांगल्या प्रकारे आदरातिथ्य केलेलं आहे. आदरातिथ्य केलं, उपचारही केले, नाश्ता पाणी दिला व्यवस्थित. सर्व प्रकारे झाल्यानंतर वशिष्ठ मुनी म्हणू लागले विश्वामित्रजी तसं जायचं नाही, आपल्या इथे भोजन करायचं आणि मग जायचं, भोजनाशिवाय जायचं नाही. त्यावेळेला विश्वामित्र म्हणतात मी एकटा थोडाच आहे, सर्व सैन्य लवाजमा ह्या किती मोठा सर्व भार आहे, एवढ्यांचं जेवण कसं काय म्हणे होणार. मग एवढ्यांचं जेवण होण्याकरता अख्खी रात्र जाईल ना स्वयंपाक करण्या दिवस नाही म्हणे, लगेच होईल. लगेच म्हणजे लगेच. आता एक 10 मिनिट मी पंक्तीच धरा वाटल्यास. विश्वामित्र म्हणाले काय प्रकार काय नका, आता तुम्ही केले त्याचे उपचार आम्ही जातो. नाही, भोजन घेतल्याशिवाय जायचं नाही. बरं म्हणे. लगेच मग वशिष्ठ मुनींनी आपल्या जवळच्या कामधेनूला प्रार्थना केली. हे कामधेनू, चतकबरी तिचं नाव, त्या चतकबरी कामधेनूला प्रार्थना केली की आपल्या इथे विश्वामित्र राजे सर्व सैन्यच आलेले आहेत, त्यांना भोजन द्यायचंय. तर असं भोजन द्यायचं की सर्वांना ते आवडलं पाहिजे. तगमत ही अवशी आवड आहे, सर्वांसारखं कधीच करता यायचं नाही. आजपर्यंतच्या इतक्या वर्षाचा अनुभव आहे. आम्ही बऱ्याच जणांना विचारतो ना, तर प्रत्येक जण आपापलं वेगळं मत सांगतात. थोडं तिखटच झालं बरं का, तिखट कमी पाहिजे, कमी केलं काय म्हणतात, काय चवच नाही लागली, काय तिखट नाही तर काय अर्थ नाही. प्रत्येक जण तो कोण म्हणतं मसालाच जास्त होतो, कोण म्हणतं अमुकच कमी तमुक कमी. कधीच सर्वांच्या इच्छेप्रमाणे येऊ शकत नाही. पण वशिष्ठ मुनींनी मात्र कामधेनूला सांगितलं प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, असे प्रत्येकाला जे आवडणारं जेवण आहे ते द्यायचं. मग काय ते कामधेनूच आहे. कामधेनूला सर्वांच्या कामना कळू शकतात. म्हणून प्रत्येकाची कामना ज्याला जसं पाहिजे तसं. ज्यांना तिखट पाहिजे बंशी महाराज त्यांना तिखट, ज्यांना गोड पाहिजे त्यांना गोड, ज्यांना जसं पाहिजे तसं तसं कामधेनूने तयार केलेलं आहे. प्रत्येकाचं नाव, प्रत्येकाचं पात्र, प्रत्येकाजवळ नळ, प्रत्येकाला तुपाची तर पाईपलाईनच टाकली होती. ज्याला जसं पाहिजे तशी त्याने तुटी फिरवायची तूप घ्यायचं.
कामधेनू ती काय करू शकत नाही. हसता काय तुम्ही? तिने त्या प्रकारे ज्याला जसं पाहिजे त्याला तसं पाहिजे त्याचं त्या ताटावर नाव, त्याचं हे ताट, आणि प्रत्येकाच्या पुढे ज्याला अपेक्षित तसं भोजन दिलं. कामधेनूने काय अगोदर गोल टिकडेले जाऊन बाजार भरला होता काय कामधेनू सवे सर्वसहान चालत असे. 10व्या अध्यायात नाही का जे ज्ञानेश्वरी पाठक पुढे बसलेले आहेत. काल ज्यांचा सन्मान आपण केला, छोटासा 4थीतला विद्यार्थी, 4थी शाळा, पण याने पूर्ण ज्ञानेश्वरी इथे 5 दिवसात म्हणून दिली. इतकं प्रत्येक मातेला माझी विनंती आहे, प्रत्येक बापाला माझी विनंती आहे की आपण हे संस्कार घडवा. त्याच्या आईने गरोदर असताना 108 पारायण ज्ञानेश्वरीची केलेली, आणि ते संस्कार तसे दिलेले, आणि त्यामुळे त्याच्याकडून 4थी पर्यंत अक्षर ओळख नसतानाही पाठांतर झालेलं आहे आणि म्हणून दिलेले आहे. म्हणून सर्व मातांना पित्यांना माझी विनंती आहे की आपण आपले असे संस्कार द्या. संस्कारातून पुढची पिढी चांगली व्हायला पाहिजे, चांगली घडली गेली पाहिजे. तर या प्रकारे आपण ही दखल घ्यावी. तर आपला काय विषय चालला होता? कामधेनू. कामधेनू काही बाजार मार्केटमध्ये जाऊन आणत नव्हती. काय कामधेनू सवे सर्वसहान चालत असे. ती येते जो जे धवा जे मागे, ते एक सरेच प्रसवो लागे. ती आपण जशी पूर्ण करते. तुकोबराय म्हणतात कामधेनू कल्पतरू चिंतामणी हे जे आहेत ना, आपल्या आवडीची इच्छा पूर्ण करतात. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरवी, आवडीची धनी पुरवी. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरवी, आवडीची धनी पुरवी. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविते. आपली आवडीची इच्छा पूर्ण करणारे आहेत कामधेनू. कामना केली वशिष्ठ मुनींनी आज्ञा दिली, लगेच कामधेनूने सर्व सैन्याला, विश्वामित्राला, सर्वांना यथेच्छ जेवण दिलं. सर्व तृप्त झाले. आता कुठंच आचारी नाही, कुठं गॅस सिलेंडर नाही, कुठे बाकीचं काहीच नाही. हे आलं कुठून? विश्वामित्राला आश्चर्य वाटू लागलं. त्या विश्वामित्राने सांगितलं हे कामधेनू, तिने ही आपली सर्व इच्छा पूर्ण केलेली आहे. गोरोरे मामासाहेब दांडेकर म्हणायचे खाल्ल्यानंतर काही वेळेला माणसाला दुर्बुद्धी सुचते. विश्वामित्राला अशी दुर्बुद्धी सुचली आणि विश्वामित्र म्हणलाले वशिष्ठजी, तुम्ही छोटस कुटुंब, तुम्हाला कशाला पाहिजे? मला सर्व राज्य कारभार चालवायचा आहे, मला सर्वांना पोसायचं आहे, राजाचं कर्तव्य आहे. तेव्हा कुठेच काही अकाल पडला तरी काही अडचण निर्माण होणार नाही. अतिवृष्टी झाली काय, अनावृष्टी झाली काय, कुठल्याही राज्यात देशात काही घडलं तरी ही जी तुमची कामधेनू आहे, ही कामधेनू सर्वत्र कुठेच कमी पडू देणार नाही, सर्वांना पुष्ट करेल, कोणालाही आंदोलन करण्याची पाळी येणार नाही. तेव्हा ही मला असं, हे गोरत्न आहे आणि रत्नावर अधिकार हा राजाचा असतो, म्हणून हे गोरत्न तुम्ही मला द्या. त्यावेळेला वशिष्ठ मुनींनी सांगितलं, हे माझं हव्य कव्य, त्याचप्रमाणे माझी साधना, ही सर्व घडण्याकरता ही मला प्राप्त झालेली आहे. तेव्हा
हिच्यावर माझी साधना हव्य कव्य यज्ञाधिक हे सर्व चालत आहे, तेव्हा मला काय देता येणार नाही. म्हणे मी तुमची सोय करतो, सर्व तुम्हाला काय पाहिजे ती संपत्ती देतो, काय पाहिजे तर तुम्हाला सहकार्य देतो, तुम्हाला जे पाहिजे ते मी इथे पूर्ण करत जाईल, पण हे मला द्या. विश्वामित्रांना वशिष्ठांनी सांगितलं नाही देता येणार. नाही देता येणार म्हणजे काय? मी मागतोय, विनंती करतोय, द्या. जर तुम्ही द्यायला तयार नाही मी घेऊन जाईल. राजाला अधिकार असतो म्हणून मी घेऊन जाईल. चला खेचा त्या कामधेनू. सगळं सैन्य गेलं, धरलं, ओढतायत, ओढून चाललेले आहेत, जोरात फरफडत चालवलेलं आहे. त्यावेळेला वशिष्ठ मुनी पाहतायत, कामधेनू पाहतायत, यांनी का माझा त्याग केलाय का काय? ज्या विश्वामित्र म्हणतायत त्या ती यांची इच्छा नाही, पण विश्वामित्राने येतोय. तर काय करायचं? कामधेनूने आपलं सर्व सामर्थ्य तिथे पणाला लावलं आणि विश्वामित्राचं सर्व सैन्य संपून टाकलं, पराजित केलं सर्व. आणि सुटून आली परत वशिष्ठ मुनीकडे. नमस्कार करते, मुनीजी तुम्ही माझा त्याग केलाय का त्याने ओढून नेलं? म्हणे मी नाही त्याग केला, त्याने ओढून नेलेला आहे. मग तुम्ही का करून दिलं तसं? आता राजा आहे, तो क्षत्रिय आहे, त्याच्या बलापुढे मी काय करणार? कामधेनूने सांगितलं नाही, क्षत्रियाचं बल तुटपुंज आहे, कमी आहे. आपलं ब्राह्मणाच्या स्वाधिकारानुसार तुमचं जे तप आहे, तुमच्या तपात मोठी शक्ती आहे, तो क्षत्रिय आहे. क्षत्रियापेक्षा ब्रह्मतेज हे विशेष आहे, ब्रह्मतप हे विशेष आहे. तुम्ही नुसता संकल्प केला, तुम्ही म्हटले तर त्याप्रमाणे होणार आहे. तुमचं बल अधिक आहे, तर तुम्ही फक्त मला आज्ञा द्या की तुमची आज्ञा सर्व करू शकेल. मग वशिष्ठ मुनींनी आज्ञा दिली. कामधेनूने मग जे सर्व सैन्य बाकीचं त्याचं होतं विश्वामित्राचं, त्या सर्वांना संपवून टाकलं. संपवून टाकल्यानंतर विश्वामित्राने आपल्या मुलांना सांगितलं. विश्वामित्राची 100 मुलं त्या ठिकाणी आलेली आहे, सर्व सैन्य घेऊन आलेली. सर्व सैन्य घेऊन आलेल्या त्या मुलांना कामधेनूने वशिष्ठाने संपून टाकलेलं आहे. काहीच राहिलं नाही, फक्त एकटा विश्वामित्र राहिला, काहीच नाही. त्यावेळेला क्षत्रप नावाच्या मुलाला, ज्येष्ठ मुलाला विश्वामित्राने राज्यावर बसवलं. बस मी आता तप करायला जाणार आणि तपाने शक्ती मिळवणार आणि मग वशिष्ठाकडे पाहणार. म्हणून विश्वामित्राने तपश्चर्याची प्रतिज्ञा केली. हिमालयात तो गेला, तपश्चर्या 1000 वर्ष केली. 1000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. विश्वामित्राने म्हटलं की देव, दानव, गंधर्व, किन्नर, यक्ष सर्वांकडे जी जी अस्त्र आहेत, शस्त्र आहेत, ती सर्व शस्त्र मला प्राप्त व्हावीत आणि मी अजय असं व्हावा. मला ती सर्व शस्त्र आपल्या कृपेने प्राप्त व्हावीत. तपांती भगवान शंकराने तसं वरदान दिलं की सर्व अस्त्र तुला प्राप्त होतील. मग सर्व अस्त्र प्राप्त झाल्यावर विश्वामित्र परत आले आणि विश्वामित्राने वशिष्ठ मुनीच्या आश्रमावर लगेच आक्रमण केलं. आश्रम उद्ध्वस्त केलेला आहे, सर्व जिकडे तिकडे पळून गेलेले आहेत. तेव्हा हे काय झालंय, कसं काय? तर वशिष्ठ मुनींना कळलं विश्वामित्राने हे सर्व तपश्चर्या करून सामर्थ्य मिळवलेलं आहे आणि त्यात हे घडवलेलं आहे. तर आपण आता काय केलं पाहिजे? लगेच वशिष्ठ मुनींनी आपला ब्रह्मदंड हा स्थापन केला
आणि त्या ब्रह्मदंडाकडून आव्हान केलं वशिष्ठाने विश्वामित्राला, आण तुझी अस्त्र, काय तुला मिळालेलं असेल तुझ्या तपानुसार, आणि ये आणि माझ्या या ब्रह्मदंडाचा पराजित कर ब्रह्मदंड. तर विश्वामित्राने सर्व अस्त्र प्रयोगात आणली, पण वशिष्ठांना काही करू शकले नाही. वशिष्ठाच्या ब्रह्मदंडाने सर्व पराजित केलेली आहे. शेवटी ब्रह्मास्त्र सोडलं तर त्या ब्रह्मास्त्रालाही ब्रह्मदंडाने पराजित केलेलं आहे. वास्तविक ब्रह्मास्त्राला कोणी पराजित करू शकत नाही. ते ब्रह्मास्त्र पराजित झालं. एवढे ब्रह्मदंडामध्ये ताकद. त्यामुळे इतकं माझं सर्व शंकराच्या कृपेने मिळालेलं सर्व अस्त्र ज्ञानही काहीच उपयोगाला आलं नाही एक ब्रह्मदंडाच्या पुढे. म्हणून ब्रह्मतेजो बलम बलम दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम एकेन ब्रह्मदंडेन सर्वास्त्रांनी हातानी मे. दिग्बलम क्षत्रबलम, क्षत्रियाचं बल धिक्कार असो या माझ्या बलाला. ब्रह्मतेजो बलम बलम, ब्रह्मतेज जे आहे ते खरं बल, ते खरं तप आहे. एका ब्रह्मदंडाने एकेन ब्रह्मदंडेन सर्वास्त्रांनी हातानी मे. मे सर्वास्त्रांनी हातानी एकेन ब्रह्मदंडेन पराजित झालेले आहे. मग विश्वामित्र म्हणू लागले, आता काही नाही, आता ब्रह्मर्षी आपण व्हायला पाहिजे, त्याशिवाय उपयोग नाही. म्हणून पुन्हा दक्षिणेकडे तपाला गेले. दक्षिणेकडे खूप मोठं असं तप केलं, पुन्हा 1000 वर्षाचं तप. ते सर्व तप करून पुन्हा आलेले आहेत. पुन्हा आल्यावर आणखी असं प्रत्यस आलं तितक्यात की अयोध्येचा राजा त्रिशंकू, हा त्रिशंकू राजा, त्याच्या मनात असं आलं की मी या शरीराने स्वर्गाला जावं. म्हणून तो त्रिशंकू राजा वशिष्ठ मुनींना भेटला आणि मला याच शरीराने स्वर्गाला जायचं आहे, तर आपण असा यज्ञ घडवा की मी या शरीराने स्वर्गाला जाईल. तेव्हा वशिष्ठ मुनींनी सांगितलं की या शरीराने स्वर्गाला कोणीही जाऊ शकत नाही, तेव्हा हे तू सोडून दे. हा मृत्यूलोकातला नियम आहे. इथून कोणालाही हे शरीर नेता येत नाही, हे इथे सोडावं लागतं. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजयाची, जावं लागणार आहे. हे चालणार नाही, हे होणार नाही. त्यावेळेला तो म्हणतो माझी इच्छा आहे तुम्ही असा यज्ञ करा, यज्ञाने शक्य होऊ शकतं म्हणे. तुझा हा अधिकारच नाही, हे होऊ शकणार नाही. मग तो त्रिशंकू राजा वशिष्ठ मुनींच्या मुलांकडे गेला आणि मुलांना म्हणू लागला की तुम्ही यज्ञ करा. म्हणे मुनींनी काय सांगितलं, म्हणे या शरणाने जाता येऊ शकणार नाही, असं करता येणार नाही. म्हणे मग तुम्ही करा यज्ञ, तुम्हाला काय पाहिजे ते ज्ञान करा. त्यांनी सांगितलं मुनींनी जर सांगितलेलं आहे तर आम्ही काही करू शकत नाही आणि तुम्ही हा नाद सोडून द्या, हे लक्षात घेऊ नका. त्यावेळेला त्रिशंकू राजा वेगळं बोलू लागल्यानंतर त्या वशिष्ठ मुनींच्या मुलांनी असं सांगितलं की तू जर गुरुची अवज्ञा करतो आहे, गुरुजींची आज्ञा मानत नाही, त्यांनी नाही म्हणून सांगितलं असतानाही तुझं करतोय, तर जा तू चांडाळ होशील. तो चांडाळत्वाला प्राप्त झाला. तो चांडाळत्वाला प्राप्त झाल्यानंतर तो म्हणू लागला तुम्हाला सोडून मी दुसऱ्याकडे जाईन आणि दुसऱ्याकडून यज्ञ करेल. मग कोण, तर वशिष्ठ मुनीच्या विरुद्ध विश्वामित्र. विश्वामित्राकडे तो हा इक्ष्वाकू राजा, त्रिशंकू राजा आला आणि विश्वामित्राला प्रार्थना करू लागला, वंदन केलं, मला या शरीराने स्वर्गाला जायचे तर असं तुम्ही यज्ञ करा. वशिष्ठ मुनींनी डावललेलं आहे. तेव्हा वशिष्ठ मुनींनी डावललेलं आहे म्हटल्यानंतर मग मी करून दाखवणार. तपाचा अभिमान, तप ते विशेष केलेलं. तर
त्या विश्वामित्राने सांगितलं मुलांना की जा जेवढे जेवढे ऋषी आहेत त्या सर्व ऋषींना निमंत्रण द्या, माझं नाव सांगा आणि आपल्याला यज्ञ करायचा आणि या त्रिशंकू राजाला शरीराने स्वर्गाला पाठवायचं आहे. सर्वांना बोलवलं. म्हणे वशिष्ठाच्या मुलांनाही निमंत्रण द्या. आणि कोण काय म्हटलं त्याचं उत्तर मला सांगा. वशिष्ठाच्या मुलांनी सांगितलं हे योग्य नाही, आम्ही येणार नाही. गुरूंनी ज्याला डावळलेलं आहे, कुलगुरूंनी ज्यांना सोडलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या यज्ञाचा मुख्य जर क्षत्रिय आहे, क्षत्रियाकडून होणारा जर हा यज्ञ आहे तर ह्या यज्ञामध्ये ब्राह्मण कसं भोजन करतील आणि चांडाळ तो त्रिशंकू राजा चांडाळ झालेला तर त्याच्याकडून हे होणार करणं उचित होणार नाही, आम्ही येणार नाही. या प्रकारे सांगितल्यावर विश्वामित्राने सर्वांना बाकीच्या आलेल्यांना सांगितलं यज्ञ करा, याला पाठवायचं. यज्ञ केल्यानंतर देवतांना बोलवलं या आपला भाग ग्रहण करण्याकरता. त्या कोणीही देवता आल्या नाही. नाही येत तुम्ही तर नाही, मी माझ्या तपाचं सामर्थ्य दाखवतो आणि याला या शरीराने स्वर्गाला पाठवतो. आणि त्रिशंकूला स्वर्गाला पाठवलं विश्वामित्राने. पण तिकडून इंद्राने सांगितलं की तू याप्रमाणे चुकीच्या मार्गाने आलेला आहेस, गुरुने तुला सोडलेला आहे आणि गुरुचा शाप ज्याला मिळालेला आहे त्याचं सर्व पुण्य नष्ट झालेलं आहे, म्हणून तू इथे येऊ शकत नाही. उलट तू मान खाली घालून खाली भूतलावर जा. म्हणून पुन्हा इंद्राने तिकडून खाली सोडलेला आहे. तेव्हा खाली तो येतो आहे. काय गेला आणि परत येतो आहे. विश्वामित्र म्हणतो थांब, तिथेच थांब, मी माझ्या तपाने प्रतिस्वर्ग निर्माण करतो आणि तिथे तुला पाठवतो. विश्वामित्राने प्रतिस्वर्ग तयार केला, प्रतिदेवता निर्माण केल्या आणि तिकडे सांगितलं की मी स्वतंत्र करून दाखवणार. तेव्हा सर्व देवता प्राप्त झाल्या, सर्व ऋषिगांना प्राप्त झाले आणि सांगितलं की या प्रकारे हे करणं उचित नाही, हे होऊ शकणार नाही, तुम्ही सोडून द्या. आणि मग विश्वामित्राने सांगितलं ठीक आहे, तुमचं सर्वांचं म्हणणं मी सोडून देतो, पण मी जी निर्माण केलेली सृष्टी आहे या सृष्टीला असंच अस्तित्वात राहू द्या. म्हणून विश्वामित्राच्या सृष्टीतले काय आहेत, म्हैस वगैरे हे विश्वामित्राच्या सृष्टीतले आहे. इतर काही जे जे आहे ते विश्वामित्राच्या सृष्टीतलं, तसंच मी जे निर्माण केलेलं आहे हे तसंच राहू द्या असं सर्व देवतांना सांगितलं. तेव्हा सर्व देवता म्हणलेल्या ठीक आहे, काय हरकत नाही, त्या सर्वांना अस्तित्व ठेवू या प्रकारे सांगितलं. पुढे आणखी बरंचसं विश्वतपाचा प्रकारे पण आपला वेळ संपत आलेला आहे. तर या दृष्टीने तपाने प्रतिसृष्टी निर्माण केली विश्वामित्राने. तपाचे हे सर्व सामर्थ्य, तप काय करू शकत नाही, परंतु असा तपस्व्यांना आपल्या तपाचा जर अभिमान असेल तर तो अभिमान तुकोबारा म्हणतात काही कामाचा नाही, ते तपही काही कामाचा राहू शकणार नाही. तर या तपस्व्यांना जो आपल्या तपाचा अभिमान आहे तो मी टाकायला लावीन. आता तो कसा टाकला जाईल, आता हा विषय महत्वाचा उत्तरार्धातला भाग आहे. आता पूर्व पक्ष आपला आता झाला, आता पुढच्या वर्षी आपल्याला उत्तर पक्षाकडे जावं लागेल की त्या तपस्व्यांना त्यांचा अभिमान, हा तपाचा अभिमान कसा सोडायला लावेल माझ्या नामसंकीर्तन साधनेने, ते आपण आता भगवंताच्या कृपेने तुकोबारांच्या कृपेने पुढील वर्षी पाहूया. आता इथेच विराम घेऊ. विठोबार कुमाये 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 कुमार कुमाये
बार कुमाई 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 बार चाल चाल सांगा चाल चाल म्हणा यशवंत महाराज खाडे गणेश महाराज इथेपर्यंत खाडे महाराज गोटविनलाळ ब्रह्मज्ञान हाती गोटविनलाळ ब्रह्मज्ञान हाती गोटविनलाळ ब्रह्मज्ञान हाती गोटविनलाळ ब्रह्मज्ञान गोटविनलाळ ब्रह्मज्ञान हाती गोटविनलाळ ब्रह्मज्ञान हाती गोटविनलाळ ब्रह्मज्ञान हाती गोटविनलाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्त आत्मस्थिती सांडविन मुक्त आत्मस्थिती सांडविन ब्रह्मभूतिकाय होतसे कीर्तनी ब्रह्मभूतकाय होतसे कीर्तनी मुक्त आत्मस्थिती सांडविन मुक्त आत्मस्थिती मुक्त आत्मस्थिती सांडविन ब्रह्मभूतकाया होतसे कीर्तनी ब्रह्मभूतकाया होतसे कीर्तनी भाग्यतरी 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 ऋणी देवांसा भाग्यतरी ऋणी भाग्यतरी ऋणी भाग्यतरी ऋणी देवांसा भाग्यतरी ऋणी देवांसा भाग्यतरी ऋणी देवांसा भाग्यतरी ऋणी देवांसा भाग्यतरी ऋणी भाग्यतरी ऋणी देव ऐसा देव ऐसा देव ऐसा
भाग्य तरी ऋणे भाग्य तरी ऋणे देव ऐसा भाग्य तरी ऋणे देव ऐसा भाग्य तरी ऋणे ब्रह्मभूत काया होत से कीर्तने ब्रह्मभूत काया होत तुकोबरायांनी या प्रकारे निर्याण प्रसंगी जे काही अभंग केलेले आहेत त्या अभंगाचा हा एक भाग आपण पाहिलेला आहे. तर तुकोबरायांनी विचार केला, आपण ज्या कार्याकरता इथे आलो, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जे अर्षी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आड राने भरले जग आड रानात प्रविष्ट झालेला आहे. योग्य रस्ता त्यांना कळत नाही, तो रस्ता दाखवण्याकरता आपण या ठिकाणी आलो. आल्यानंतर तुकोबरायांनी सर्वांना मार्ग दाखवण्याचं काम केलं. जो जिथे थांबला असेल तुकोबरायांचा अभंग त्याला रस्ता तिथून दाखवील की तू या प्रकारे जीवनाची वाटचाल कर. असे अनेक अभंग तुकोबरायांनी प्रत्येकाला उद्बोधक मार्गदर्शक असे केलेले आहेत की त्याप्रमाणे तुकोबरायांच्या मार्गानुसार आपण जर पुढे गेलो तर कुठेच कोणाला अडथळा येणार नाही असं निळोबरांनी प्रत्यक्ष हे भाकीत केलेलं आहे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कुठे काही. निळोबराय सांगतात तुकोबरांनी जे मार्गदर्शन केलं, अगर पूर्वसंतांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गानुसार आपण जर चालू लागलो त्या पंथाने तर कुठेच आपल्याला अडथळा येणार नाही. म्हणून असे अनेक तुकोबरांच्या मग सर्व साधकांना जो जिथे थांबला असेल त्याला मार्गदर्शन करणारे आहेत. आता कुठंच काही राहिलं नाही, नवीन काय सांगण्याची आता गरज राहिली नाही. सर्वांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे. ज्या कामाकरता आलो ते काम झाल्यावर माणसाने थांबू नये म्हणून तुकोबराने विचार केला की आपण आता जिथून आलो तिथे आपल्याला जायचं आहे, पण याच शरीराने जायचं आहे असं तुकोबराने निर्णय घेतला. आणि देवाला तुकोबरा म्हणतात, देवा मला असं वाटतंय मी सर्व बाजूने शोध घेतलेला आहे पण शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय. आता दिसू नये जना ऐसे करा नारायण. आता जनतेला मी दिसू नये असं करा, मी अदृश्य व्हावं, मी माझ्या या स्वरूपात तिथे यावं म्हणून माझी अशी इच्छा आहे. म्हणून आता या बाह्य जगतात काही मला आता अपेक्षा राहिलेली नाही. हे सर्व रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर म्हणून आता मला तिकडे यायचं आहे, इथे थांबायचं नाही. म्हणवितो दास परमी असे उदास. मला आता हा माझा निश्चय आहे पण मी निश्चयाने वेगळा आहे, कर्तृत्वाने वेगळा आहे. तुकोबरायांनी आपलं वेगळेपण दाखवलेलं आहे. तुकोबराय म्हणतात मी तुकी तुकला तुका विश्वी भरोनी उरला लुका. आता या अवस्थेला प्राप्त झालेलो आहे. तर मी आता जे केलंय जे करत आहे या करण्यातून काहीच आता कमतरता राहिली नाही. जेवढं जेवढं ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्या सर्व साधना करणाऱ्यांना मी या माझ्या नामसंकीर्तन साधनेच्या पुढे लाळ घोटायला लावेल, कोणाला मुक्तस्थिती सांडायला लावेल. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन. या प्रकारे मी सर्वांना धन्य म्हणून घेईल. धन्य म्हणवीन हे लोकी लोका भाग्या मी तुका देखीला. या प्रकारे तुकोबरांनी हे सर्व सांगितल्यानंतर तुकोबरा म्हणतात की हे गरुडा आता मला इथे राहायचं नाही, तर तू एक कर, भगवंताला इथे घेऊन ये आणि मला घेऊन जायचं. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा अडवी. गरुडाच्या चरणावर तुकोबरा मस्त ठेवतात. आणि काय करायचं तू देवाचं वाहन आहे ना, मग देवाला घेऊन ये इकडं मला न्यायला. वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. गरुड म्हणला मी आणलं असतं पण आई साहेबांनी पाय धरलेत ना, आई साहेबांनी पाय सोडले तर मी घेऊन येईल ना.
मग तुकोबाराय लक्ष्मीची प्रार्थना करतायत. पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो काकुळ. ते लक्ष्मीची करुणा भागतायत. तुम्ही पाय सोडा आणि गरुडाला घेऊन येऊ द्या. पण आई साहेब म्हटल्या मी पाय सोडले असते, पण आता भगवंताला झोप लागलेली आहे. शेषावर ते झोपलेले आहेत. आता मी त्यांना जाग करू शकत नाही, मी म्हणू शकत नाही. मग भगवान म्हणतात कुठे झोपलेत? शेषावर. मग शेषाची प्रार्थना तुकोबाराय करतात. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धारे. हे सर्व झाल्यानंतर गरुडही लक्ष्मीही शेषे म्हणाले आम्ही आमचं काम केलंय. पण गरुड म्हणतो देव माझा ऐकल का? देवाने मला म्हटल्यानंतर मी तसं चालत असतो, मी देवाला म्हणू शकत नाही. तर तुम्ही ते करा. देव जर म्हटले का चाल गरुडा आपल्याला जायचं तुकोबारायांकडे, तर मी निघेल. असो मी पराध नाही, मी म्हणू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात मग ठीक आहे. देवाला म्हणण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहे, देवाला जे म्हणू शकतात, ज्यांचं देव ऐकू शकतात, त्यांनाच मी आता सांगतो. म्हणून तुकोबारायांनी सनकादिकांची प्रार्थना केली. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राहणा, तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा. सनकादिकांनो एवढं तुम्ही माझं काम करा. तुकोबाराने म्हटल्यानंतर सनकादिक काय ऐकणार नाही. लगेच सनकादिक म्हणाले तुकोबारा तुमचं म्हणणं मी ऐकलं, आम्ही आता देवाला सांगतो. बरं मग मला परत म्हणे तुम्हाला परत संदेश देतो. नक्की काम करणार म्हणजे करणार, देव ऐकणार, तुमच्या करता येणार. सनकादिक गेले, भगवंताला सांगितलं. भगवंताने म्हटलं तुकोबारांकडे जायचंय आणायला. आणि सनकादिक तुम्ही म्हणत असता मला तुमचा शब्द डावलता येणार नाही, काय हरकत नाही, तुमच्या म्हणण्यानुसार तुकोबारांना न्यायला मी येतो आहे. असं देवाने होकार दिल्यानंतर लगेच सनकादिकांनी तुकोबारांना सांगितलं तुकोबाराय तुमचं काम झालं, देवाने यायचा होकार दिलेला आहे. असं म्हटल्यानंतर सनकादिकांनी झाल्यानंतर तुकोबारांना इतका आनंद झाला. आणि तुकोबाराय म्हणतात की मी आता माझ्या माहेराला जाणार. संतांच्या हातून हा निरोप आला. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. निरोप या संता हाती आला. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. निरोप या संता हाती आला. तुकोबारा म्हणतात मी आता माझ्या माहेराला जाणार. कसं म्हणतात? निरोप या संता हाती आला. सनकादिकांच्या हस्ते हा मला निरोप आलेला आहे. भगवान मला न्यायला येत आहेत. म्हणून भगवान तुकोबारायांना नेण्याकरता येत आहेत, निघालेले आहेत. सनकादिकांनी निरोप सांगलेला आहे. तुकोबारायांच्या अंगात ती चिन्ह उमटायला लागलेली आहेत, शकून व्हायला लागले. शकुनातून आपल्याला कळत असतं की हे काम आपलं होत आहे. डाव्या डोळ्याचा शकून उजव्या डोळ्याचा, डाव्या हाताचा उजव्या हाताचा, ती शकुनाची चिन्ह आहे. ते शकुन शास्त्र एक फार वेगळं मोठं शास्त्र आहे. तर ते कोणते चिन्ह शुभ आणि कोणती अशुभ शकून, ते शकून शुभाशुभ हे त्याप्रमाणे ज्ञात होत असतं. तर तुकोबारा म्हणतात चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम. उत्तम चिन्ह ही अंगावर उमटलेली आहेत. भगवान आता मला न्यायला येणार आहेत. ते चिन्ह उमटायला लागलेले आहेत. भगवान येत आहेत. तुकोबाराने दिसत आहेत. पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी. शंख चक्र हातात आहे. पलीकडे भगवान आलेले आहेत. आता चला जाऊ सामोरे. त्यांना सामोरं जाऊ. सर्व दिंडी भजन घेऊन तुकोबाराय समोर गेलेले आहेत. भगवान दाखवलेले आहेत.
भगवान तिकडून आले, तुकोबारायांना घेऊन वारकरी सगळे 14 टाळकरी बाकीचे सर्व जनसमुदाय आलेला आहे. भगवान धावत आले आणि तुकोबारायांना आलिंगन दिलं. तुका अलंगिला बाही, पाहून आलिंगन दिलं तुकोबारायांना. आणि तुकोबारायण भगवान आलेले आहेत. ते आले ते दशमीला आले, फाल्गुन शुद्ध दशमीला भगवान इथे तुकोबारायांना नेण्याकरता आले. म्हणून दशमीपासून उत्सव व्हायलाच पाहिजे. ज्या दिवशी भगवान आले त्या दिवसापासून हा उत्सव इथे चाललेला होता. म्हणून जसं आपण ज्ञानोबारायांचा सोहळा अष्टमीपासून तो अमावास्येपर्यंत आता करतो आहे, तसंच हाही सोहळा आपल्याला भगवान ज्या दिवशी न्यायला आले, ज्या दिवशी घेऊन गेले तिथपर्यंत आपण करायलाच पाहिजे. म्हणून दशमीपासून, तिथी कमी जास्त काही हो, दशमी त्यात आली पाहिजे. दशमीपासून पुढे आपला हा उत्सव आपल्याला घडवायचा आहे, करायचा आहे. तर त्या पद्धतीने भगवान आले. खूप तुकोबारायांना आनंद झाला. आता आपल्या घराला भगवान आले, काहीतरी आदरात इथे करायला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, काय करावेत उपचार, पाहुणे घरासी आजी आले हृषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. अगं आवले, काहीतरी कर, भगवान आलेले आहेत. आता करायचं काय, आपल्या संपत्तीप्रमाणे करायचं. जे आहे ते भगवंताला जे आहे ते चालतं. जे भगवान फक्त भावग्राही जनार्दना, तुला जे असेल आपल्या सामर्थ्याप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे ते द्यावं. भगवान काय दिलं हे पाहत नाही, भगवान कोणत्या भावनेने दिलं ती भावना पाहतो. भगवान भावना पाहतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, भावाची जोडी पाहे थोर प्रेमाचा भुकेला, भावग्राही जनार्दना. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, जिजाबाईंनी आपल्या होत्या त्या कण्या तयार केल्या. दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कण्या देवाला खाऊ घातलेला आहे. आता जेवण झाल्यानंतर जरा लोळावं, वामकोक्षी करावी. आता वामकोक्षी करायला काय, तर बाज होती पण ती मोडकी होती. 3 पाय शिवायचे की 1 पाय असा व्हायचा. कोप मोडकी जर्जर, ती जर्जर कोप मोडकी, ती घरी मोडकी या बाजा वरी वाकळाच्या त्या शेजा, मोडकी ती बाज आणि त्याच्यावर वाकळ टाकली. गाद्या नाही जाय होत्या, वाकळ टाकली आणि भगवंताला सांगितलं विश्राम करा. बरं, मुखशुद्धी काहीतरी आहे की नाही तुकोबारा? तुकोबारा म्हणता, आहे ना मुखशुद्धी तुळशी दळ. तुका म्हणे मी दुर्बळ, तुळशी दळ दिलेला आहे, मुखशुद्धी दिली. आणि या प्रकारे तुकोबारायांना सांगितलं भगवंताने, आता आपल्याला जायचंय, तुमची तयारी करा, मी आता तुम्हाला न्यायला आलेलो आहे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, आता उद्या एकादशीला मी जाहीर करतो. एकादशीची वारी असते, वारी कीर्तना जाहीर करतो, कोणाकोणाला यायचंय चला आमच्या बरोबर. मग आपण ठरवू कधी जायचं ते. बरं म्हणे, तुम्ही म्हणाल तसं. एकादशीच्या कीर्तनात तुकोबारायांनी सांगितलं, भगवान न्यायला आलेले आहेत, आपल्याला आता जायचं आहे वैकुंठाला, तर प्रत्येकाने आपापली तयारी करून या. द्वादशी सोडून कोणी आलं नाही, त्रयोदशीला नाही. तुकोबाराय म्हणतात, अजून काय लोक, भगवान म्हणतात तुकोबाराय झाली ना तुमची एकादशी, झाली पुन्हा द्वादशी क्षीरापती झाली, आता चालायचंय नाही म्हणे. देवा, कदाचित लोकांना होळीची पोळी खायची इच्छा असेल म्हणून पोळी खाल्ल्याशिवाय लोक निघणार नाहीत, तर तेवढी होळी होऊ द्या. देव म्हणतात, ठीक आहे तुकोबाराय, होळी तर होळी, होळीची पोळी झाली. तरी तुकोबाराय तुमच्या अजून लोक नाही, कसं काय म्हणतात. आता धुलवड खेळायचं असेल, लोकांना खेळायचं असेल, सर्व ते थांबतील. पण भगवंताने सांगितलं, हे बघा तुकोबाराय, आता तुम्हाला एवढी संधी, आता ही प्रतिपदा धुलवड एवढीच, द्वितीयेला मात्र जायचं बरं का. मग कोणाची आता वाट पाहिली जाणार नाही, काही नाही. आता हा तुकोबाराय म्हणतात, काही नाही, बीज द्वितीयेला आपल्याला जायचा निर्णय घेतला, तयारी झाली. भगवंताने सर्वांना खूप चांगल्या प्रकारे इथे आनंद दिलेला आहे. बीजेची तयारी झाली
भगवंताने रुक्मिणी सांगितलं सर्व तयार पूजेचं पात्र आणलं सर्व प्रकारे. भगवंताने स्वतः तुकोबारायांची पूजा केलेली आहे. जया आदरे पूजिले पांडुरंगे, आदराने पांडुरंगाने तुकोबारायांची पूजा केली आणि विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. विमानात बसवलेलं आहे. तनु मानवी दिव्य रूपीच केली. नत्यागीतीय स्वर्ग लोकास नेली. तर याप्रमाणे भगवंताने तुकोबारायांना विमानामध्ये बसवलेलं आहे आणि जायचा निर्णय घेतलेला आहे. तर ते जे सुंदर श्लोक आपण गाथा पायरानाथा भंगी म्हणत असतो ते श्लोक आता आमचे मयूरबुवा म्हणतील आणि आपण सर्वांनी मागं म्हणायचं. ते पुढे म्हणतील आणि आपण शेवटच्या वेळेला पुष्पवृष्टी करूया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली. मनुष्याकृती राघवे ख्याती केली. शिळा शिखरे सागरी तारिली. शिळा शिखरे सागरी तारिली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी. जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी. तुझे उपमा नाडळे इहलोकी. तुझे उपमा नाडळे इहलोकी. भव सिंधुसी बांधिला से तुझे भव सिंधुसी बांधिला से तुझे. अनाथा दिना कारणे तुकयानी. कारणे तुकयानी. तुका भासला मानवी वेशधारी. तुका
वासला मानवी वेशधारी लीला विग्रही निर्विकारी विग्रही निर्विकार स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तोचितो हा परब्रह्म ठेवा तुका तोचितो परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे हनुमानवी दिव्य रूपीच केली तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागीतिये दिव्य लोकासी नेली न त्यागीतिये दिव्य लोकासी जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम अंतकाळी विठो आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका भगवान न्यायला आले आदराने विमानात बसवलं आणि तनू ही दिव्य लोकाला नेली आणि तुकोबाराय गुप्त झाले दिसेनासे झाले. तो आजचा दिवस फाल्गुन मध्ये द्वितीया दुपारच्या मध्यान्ह कालामध्ये तुकोबाराय याच शरीराने वैकुंठ धामाला गेलेले आहेत. आपण तेच या ठिकाणी या महोत्सवाच्या रूपाने संपन्न करत असतो. आता हे तुकोबारायांचं